गुणवंत व्हा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, ध्यास, गुणवत्तेचा या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसाठी शरीराच्या अवयवांशी संबंधित असलेले वाक्प्रचार घेतलेले आहेत. हा आपला वाक्प्रचारावरील दुसरा व्हिडिओ आहे, तरी सर्वांनी पूर्ण पहा. पहिला दिलाय वाक्प्रचार, कपाळ मोक्ष होणे म्हणजे मरणे. या वाक्प्रचारामध्ये कपाळ हे अवयव आलेला आहे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे, कपाळाला हात लावणे. याचा अर्थ होतो हताश होणे, नाराजी दाखवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय कपाळ फुटणे. कपाळ फुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दुर्दैव ओढवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कान उघडणी करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ होतो चूक दाखविणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कान देणे. कशाशी कान देणे करता येणार नाही या असे वाक्प्रचाराचा अर्थ अतुलनीय. होतो लक्षपूर्वक ऐकणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कानावर हात ठेवणे. कानावर हात ठेवणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नाकबूल होणे, करणे किंवा होणे. त्यानंतरचा आहे कानी कपाळी ओरडणे. कानी कपाळी ओरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकसारखे बजावून सांगणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कंबर कसणे. कंबर कसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जिद्दीने तयार होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे कंबर खचणे. कंबर खचणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो धीर सुटणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे गळा काढणे. गळा काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मोठ्याने ओरडणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे मित्रांनो गळ्यातला ताईत होणे. गळ्यातला ताईत होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अत्यंत आवडता होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय डोळे उघडणे. डोळे उघडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शहाणपणा येणे. शहाणपणा येणे, डोळे उघडणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळ्यात सलणे. डोळ्यात सलणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मत्सर वाटणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळा असणे. डोळा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पाळत ठेवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळा लागणे. डोळा लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे झोप येणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळे उघडणे. डोळे उघडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अनुभवाने सावध होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळ्यात धूळ फेकणे. डोळ्यात धूळ फेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे फसवणूक करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळे झाक करणे. डोळे झाक करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोळे विस्फारणे. डोळे विस्फारणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आश्चर्याने पाहणे. नंतरचा वाक्प्रचार आहे तोंड देणे. तोंड देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो प्रतिकार करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे तोंडचे पाणी पळणे. तोंडचे पाणी पळणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे धीर सुटणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय तोंड घालणे. तोंड घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मध्ये मध्ये बोलणे. मध्ये मध्ये बोलणे, तोंड घालणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंड सांभाळणे. तोंड सांभाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो जपून बोलणे. जपून बोलणे, तोंड सांभाळणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय तोंड सुख
घेणे. तोंड सुख घेणे याचा अर्थ होतो वाटेल तसे बोलणे. वाटेल तसे बोलणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंडात बोट घालणे. तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे तोंडाला पाणी सुटणे. तोंडाला पाणी सुटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लोभ उत्पन्न होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पहा तोंड काळे करणे. तोंड काळे करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कायमचे निघून जाणे. कायमचे निघून जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंडात सेन घालणे. तोंडात सेन घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे निंदा करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे तोंडाला तोंड देणे. तोंडाला तोंड देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो भांडणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पहा तोंड फिरविणे. तोंड फिरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नाराजी व्यक्त करणे. नाराजी व्यक्त करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे दात धरणे. दात धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो द्वेष करणे. द्वेष करणे. नंतरचा वाक्प्रचार आहे दाताच्या कण्या करणे. दाताच्या कण्या करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो वारंवार विनंती करणे. पहा त्यानंतरचा वाक्प्रचार दिलाय दाती तृण धरणे. दाती तृण धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शरण जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पहा नाक कापणे. नाक कापणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अपमान करणे. नाक कापणे अपमान करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे नाक घासणे. नाक घासणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो शरण जाणे. शरण जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पहा नाक मुरडणे. नाक मुरडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नापसंती दाखवणे. नापसंती दाखवणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे नाकी नऊ येणे. नाकी नऊ येणे या वाक्प्रचाराचा अर्थ दिलाय त्रासून जाणे. त्रासून जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पहा पाठ थोपटणे. पाठ थोपटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे शब्बासकी देणे. शब्बासकी देणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पाठ पुरवणे. पाठ पुरवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा सारखे मागे लागणे. सारखे मागे लागणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पाय काढणे. पाय काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निघून जाणे. पाय काढणे निघून जाणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पाय धरणे. पाय धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो शरण जाणे किंवा माफी मागणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पायपीट करणे. पायपीट करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो कष्ट करणे. पायपीट करणे कष्ट करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पायात पाय अडकविणे. पायात पाय अडकविणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अडथळा आणणे. पायात पाय अडकवणे अडथळा आणणे. नंतरचा वाक्प्रचार आहे पोटात घालणे. पोटात घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतोय सहन करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पोटात दुखणे. पोटात दुखणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो मत्सर करणे. पोटात दुखणे मत्सर करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पोटावर पाय देणे. पोटावर पाय देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा रोजंदारी बंद करणे. रोजंदारी बंद करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे पोटात कावळे कोकलणे. पोटात कावळे कोकलणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतोय खूप भूक लागणे. नंतरचा वाक्प्रचार आहे बोटे मोडणे. बोटे मोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो तिरस्कार करणे. बोटे मोडणे तिरस्कार करणे. नंतरचा वाक्प्रचार दिलाय
बोटावर खेळविणे. बोटावर खेळविणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे. नंतरचा वाक्प्रचार आहे हातखंडा असणे. हातखंडा असणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा तरबेज असणे. नंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे हात चोळणे. हात चोळणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा मनात चरफडणे. मनात चरफडणे. हात चोळणे मनात चरफडणे. नंतरचा वाक्प्रचार आहे हात टेकणे. हात टेकणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो नाइलाज होणे. नाइलाज होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिला आहे हात दाबणे. हात दाबणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो लाच देणे. हात दाबणे लाच देणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे हात दाखवणे. हात दाखवणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा मार देणे फसविणे. नंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे पहा हात पाय गाळणे. हात पाय गाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो निराश होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो डोळ्या देखत निसटून जाणे. नंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे अंगवळणी पडणे. अंगवळणी पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा सवय होणे. सवय होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे अंग चोरणे. अंग चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पहा फारच थोडे काम करणे. फारच थोडे काम करणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे अंग धरणे. अंग धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो बाळशेदार होणे. बाळशेदार होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार दिलेला आहे अंगाची लाहीलाई होणे. अंगाची लाहीलाई होणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो अतिशय संताप होणे. अतिशय संताप होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे मांडीवर घेणे. मांडीवर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो दत्तक घेणे. दत्तक घेणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे अंगाचा तिळपापड होणे. अंगाचा तिळपापड होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा अतिशय संताप येणे. अतिशय संताप येणे. नंतरचा वाक्प्रचार आहे अंगावर काटा उभा राहणे. अंगावर काटा उभा राहणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे भीतीने अंगावर शहारे येणे. भीतीने अंगावर शहारे येणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे अंगावर घेणे. अंगावर घेणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे पहा पत्कारणे. पत्कारणे. एखादी गोष्ट पत्कारणे. नंतर अंगी आणणे. अंगी आणणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे बिंबवून घेणे. अंगी आणणे बिंबवून घेणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोक्यात राख घालणे. डोक्यात राख घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे संतापणे. संतापणे. डोक्यात राख घालणे संतापणे. डोक्यावर खापर फोडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दोष माथी मारणे. दोष माथी मारणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोक्यावर मिरी वाटणे. डोक्यावर मिरी वाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे वरचढ होणे. वरचढ होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे डोक्यात प्रकाश पडणे. डोक्यात प्रकाश पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे बरोबर लक्षात येणे. बरोबर. कंठ दाटणे म्हणजेच पहा सगददीत होणे. सगददीत होणे. नंतरचा वाक्प्रचार आहे कंठस्नान घालणे. कंठस्नान घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो ठार मारणे. ठार मारणे. नंतरचा वाक्प्रचार आहे जिभेला हाड नसणे. जिभेला हाड नसणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो वाटेल ते बोलणे. वाटेल ते बोलणे. नंतरचा वाक्प्रचार आहे छाती फुगणे. छाती फुगणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो गर्व होणे. गर्व होणे. त्यानंतरचा वाक्प्रचार आहे छाती दडपणे. छाती दडपणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो थक्क होऊन घाबरणे. थक्क होऊन घाबरणे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला आणि लाईक जास्तीत करा. जास्त आपल्यासारख्या छान व्हिडिओ गरजू पाहण्यासाठी विद्यार्थ्यांपर्यंत हा आपल्या व्हिडिओ सर्वांची नक्की पोहोचवा. सहकार्य अपेक्षित आहे. धन्यवाद. धन्यवाद. असं सहकार्य राहू द्या. धन्यवाद.